कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का? मोठी अपडेट. नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आणि विशेषतः ज्यांच्या कर्जाची कर्जमाफी झाली आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे का, असा प्रश्न सध्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे. याबाबत सध्या एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून काही काळासाठी वगळण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या निर्णयामुळे प्रभावित होऊ शकतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत सरकारकडून अद्याप अंतिम अधिकृत निर्णय किंवा स्पष्ट घोषणा झालेली नाही. म्हणून कर्जमाफी झाली आहे म्हणून नमो शेतकरीचा हप्ता नक्कीच बंद होणार असे सध्या म्हणता येणार नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्राच्या PM किसान योजनेच्या लाभासोबत राज्य सरकारकडून वर्षाला 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये दिली जाते. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे. आता कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे 2026 मध्ये राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ याबाबत चर्चा अधिक वाढली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपुऱ्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारचा अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा आल्यानंतरच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार की नाही हे निश्चित होईल. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची पात्रता, आधार लिंकिंग, बँक खाते आणि इतर आवश्यक बाबी व्यवस्थित आहेत का हे तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, सध्या निष्कर्ष एकच आहे. कर्जमाफी झाली म्हणून नमो शेतकरीचा हप्ता बंद झाला आहे असा अधिकृत निर्णय सध्या समोर आलेला नाही. कर्जमाफी लाभार्थ्यांना वगळण्याबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. अशा शेतकरी योजना, अनुदान, कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या ताज्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.